नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. परिवेश फॅशन्स. परिवेश फॅशन्स लेगिंग्स, कुर्ती, टॉप, जीन्स, सलवार सूट. ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम. ढेर सारी रेंज, शर्ट, टी शर्ट, जीन्स, ट्राउजर, नाइट सूट. फैशन के दुनिया में एक ही नाम, परिवेश फैशंस. परिवेश फैशंस उच्चतम क्वालिटी, असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. अमरावती महानगरपालिकेच्या विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. 36 सदस्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. तसंच या आमसभेमध्ये पे अँड पार्किंगचा मुद्दाही गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती महानगरपालिकेची आमसभा सोमवारी घेण्यात येत आहे. या आमसभेमध्ये 4ही विषय समितींच्या 36 सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावलेली आहे. विधी समिती, शहर सुधार समिती, शाळा समिती व महिला व बालकल्याण समितीमध्ये कोणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच पे अँड पार्कच्या मुद्द्यावरही वादंग मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय नेहरू मैदानच्या शाळेचा अहवालही दाखल केला जाणार आहे. शहरातील कचरा सुकळी कंपोस्ट डेपो येथे जमा होतो. मात्र वडाळी प्रभागातील कचरा सुकळीमध्ये न नेता तेथील भारतनगरमध्ये जमा केला जात आहे. सुकळी कंपोस्ट डेपोमध्ये कचऱ्याचा ढिगारा जमा केला जातो. मोठ्या प्रमाणावर येथे कचरा साचलेला आहे. शहरातील कचरा तेथे जमा होतो, परंतु SRPF वडाळी प्रभागातील कचरा ठेकेदाराने भारतनगर पारधी वसाहती समोरील मैदानात जमा करणं सुरू केलं आहे. या ठिकाणी पूर्वी कचऱ्याचे ढिगारे नव्हते. मागील 2 आठवड्यांपासून प्रभागातील कचरा ठेकेदार या ठिकाणी जमा करतो आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंध पसरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इरविन चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. अभिजित बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व एकता रॅली आयोजन समितीच्या वतीनं हे कार्यक्रम घेण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिजित बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने इरविन चौक येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमांचा समारोप सायंकाळी करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमाला संजय कुमार पमनानी, राजू नन्नावरे, रमेश कांबळे, पाणी फाउंडेशनच्या रीना दत्ता, दिलीप इंगोले, भंते चंद्रमणी, हाजी मौलाना गौस मोहम्मद, मनप्रीत सिंगजी, सुदर्शन जैन, चंद्रकुमार जाजोदिया, बिट्टू सिंग सलूजा, SB दांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केलं. आज विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांची 127वी जयंती ही एकच नाही तर हर वर्षी ज्या वेळेस जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस करण्याचा उद्देश काय? करण्याचा उद्देश आहे की बाबासाहेब हे एका समाजाचे नाही. बाबासाहेब हे सर्वांचे आहेत आणि सर्वांसाठी जे काही केलं असेल त्यांनी योग्यच केला आहे. यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हर वर्षीप्रमाणे राबवत असतात. त्यांना आणि सर्वांना 127व्या जयंतीनिमित्ताने आयु वर्णा सुख आणि बल प्राप्त हो. तुमच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा आयु वर्णा सुख आणि बल प्राप्त हो. एवढं बोलून मी इथे माझं 2 शब्द समापन करतो. या अमरावती शहरासोबत सोबत राज्यामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये या महामानवाची जयंती साजरी होताना आपण बघतोय. ज्या वेळेला वेगवेगळ्या महामानवाचा इतिहास लिहिला जाईल
त्यावेळेला मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा इतिहास न भूतो न भविष्य असं महामानव कधी निर्माण होणार नाही की ज्या महामानवाच्या अस्मितेला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करतो तो त्यावेळेला आम्ही पेटून उठतो, संघर्ष करायला निघतो, कुठलीही तमा न बाळगता, जीवाची पर्वा न करता बाबासाहेबांसाठी आम्ही रस्त्यावर येतो। हे प्रेम ओथंबून या समाजाचं बाबासाहेबांच्या प्रतीक खरी श्रद्धा आणि सच्च प्रेम आपल्या या भावनेतून मित्रांनो व्यक्त होतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वेगवेगळ्या देशामध्ये पार्लमेंटमध्ये साजरी होत आहे। तुम्हा आम्हासाठी गर्वाची गोष्ट आहे। अत्यंत दुर्बल परिस्थितीमध्ये जन्म घेतलेला बालक, अत्यंत मागासलेल्या वर्गामध्ये जन्म घेतलेला बालक, त्या बालकाची किमया आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की तुम्हाला मला सांगताना आनंद होईल की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही अमेरिकेमध्ये जशीच्या तशी आम्ही पेस्ट करू अशा पद्धतीची घोषणा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष देतोय। मित्रांनो, धन्वंतरी सहकारी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरण व तंत्रज्ञानाने सुसज्जित लायन्स आय हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलं। माफक दरामध्ये उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध आहे। धन्वंतरी सहकारी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरण व तंत्रज्ञाने सुसज्जित लायन्स आय हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रतिभा अदलखिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। आय ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष डॉक्टर उल्हास संगई, उपाध्यक्ष प्राध्यापक अशोक ठाकरे, कार्यकारी संचालक डॉक्टर ओजी मुंदडा, हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर राजेंद्र गणेटीवाल, डॉक्टर प्रांजल शर्मा, डॉक्टर रचना महल्ले यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते। उद्योजक मगनजी बाठिया यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। बीपीएल कार्ड धारकांसाठी येथे निशुल्क तर अन्य लोकांसाठी अत्यल्प दरात येथे सेवा उपलब्ध आहेत। डोळ्यासंबंधातील कुठलेही आजार किंवा शस्त्रक्रिया येथे केल्या जाणार आहेत। लायंस इंटरनेशनल 100 वर्षों से समाज सेवा में कार्यरत संस्था है। मेरा अपना होम क्लब लायंस क्लब वर्धा, इसके अंडर एक बेस प्रोजेक्ट है जो लायंस क्लब जो सेवाग्राम हॉस्पिटल के साथ में कार्यरत है। इस वर्ष हमें 2.5 करोड़ रुपए की ग्रांट इंटरनेशनल से मिली। उसमें हमने बेस हॉस्पिटल सेवाग्राम इसका अपग्रेडेशन किया, उन्हें नए नए इंस्ट्रूमेंट्स दिए और साथ ही 2 बसेस भी दी हैं ताकि वो पेशेंट्स को लाना ले जाना कर सकें। इसके अलावा हमने इस वर्ष 3 सैटेलाइट हॉस्पिटल शुरू किए हैं, जिसमें से एक यवतमाल, दूसरा मेलघाट और तीसरा आज यहाँ अमरावती में शुरू हुआ है, जो धन्वंतरी आयुर्वेद हॉस्पिटल के साथ में कार्य करेगा। और इस कार्य में हमें अमरावती इंद्रपुरी क्लब जो है, लायंस क्लब अमरावती इंद्रपुरी, उनका पूरा सहयोग रहा। आज या ठिकाणी धन्वंतरी सहकारी रुग्णालयाचं जे नूतनीकरण झालं त्याचं उद्घाटन झालं आणि मी मागच्या वेळी या हॉस्पिटलला जेव्हा भेट दिली तेव्हा बऱ्यापैकी या ठिकाणी पोटेन्शियल आहे, स्कोप आहे असं मला जाणवलं होतं। आणि नेमकी तीच बाब घेऊन शहराचा जो लायन्स क्लब आहे त्याने अतिशय भरीव असं योगदान सहकार्य या रुग्णालयाला केलेलं आहे आणि त्या माध्यमातून इथं विशेषतः नेत्रचिकित्सा आणि दंतचिकित्सा या संदर्भामधलं जे काही ऑपरेशन्स करायचे असतात त्याच्या मशिनरी आज अवेलेबल झालेल्या आहे। सहकारी तत्वावर चालणारं हे एकमेव असं उत्तम असं हॉस्पिटल आपल्या शहरात उपलब्ध आहे, पण बऱ्याच जणांना याची अजूनही जाणीव नाही। आपल्या माध्यमातून मी अमरावतीकरांना आणि अमरावती जिल्ह्यातील समान नागरिकांना विनंती करेन की अतिशय अल्प दरात आणि सेवाभावी वृत्ती ठेवून या रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा केली जाते। याचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेतला पाहिजे, जेणेकरून जे गरजू रुग्ण आहेत त्यांना कमी खर्चामध्ये आणि चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील। या ठिकाणी जी टीम आहे डॉक्टरांची ती अतिशय निष्णात आहे, चांगलं सेवाभावी वृत्तीतून काम करणारे हे सगळे लोक आहेत। मी
आपल्या सगळ्यांना विनंती करेन की याची एक जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी आणि अधिकाधिक जे गरजू रुग्ण आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून करावं. मी यांच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागातून रॅली निघाल्या. डॉक्टर आंबेडकरांचा जयघोष करत या रॅली इरविन चौकात एकवटल्या. इरविन चौकाला यावेळी यात्रेचं स्वरूप आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 127व्या जयंतीनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आल्या. शहराच्या विविध ठिकाणाहून निघालेल्या या रॅली, मिरवणूक यांचा समारोप इरविन चौकामध्ये करण्यात आला. त्यामुळे रात्री इरविन चौकाला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. मोठ्या संख्येनं अनुयायी रॅलींमध्ये सहभागी झाले. इरविन चौकातील चारही दिशांनी येणाऱ्या रस्त्यांनी रॅलीच रॅली दिसत होत्या. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. रविवारी चांदूर बाजार आगाराची शिवशाही गाडी उंद्री गावानजीक उलटली. MH09EM 2578 क्रमांकाची ही शिवशाही आहे. हे अपघात प्रवण स्थळ असल्याची माहिती आहे. अपघात गावापासून दूर अंतरावर झाल्याने प्रवाशांना तातडीची मदत मिळाली नाही. अन्य गाड्यांमधील नागरिक येथे मदतीसाठी जमा झाले, परंतु अपघातग्रस्तांना साधे प्रथमोपचार करण्यासाठी कुठे सोय नव्हती. बुलढाणा जैन संघटनेचे कार्यकर्ते अपघातस्थळी पोहोचले व त्यांनी प्रवाशांना मदत केली. तुम्ही कोणत्या गाडीचा? कुठं आहे मांजा? दवाखाना कुठे आहे? जवळपास स्वप्नील भोयर या युवकाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. 307, 394, 34 कलमान्वये कारवाई केली आहे. छत्रसाल नगर येथे राहणारा 19 वर्षीय मनोज केदार, 20 वर्षीय सुनील विष्णू राठोड व तिसरा आरोपी गोलू ईश्वर ठाकरे, वय वर्ष 24, राहणार शोभानगर, या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील भोयर याच्यावर या तिघांनी चाकू हल्ला केला होता. बडनेरा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी झाली. जुन्या व नवीन शहरामध्ये चैतन्याचं वातावरण होतं. सायंकाळपासूनच रॅलींना सुरुवात झाली. या रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित झाल्या. येथे रॅलीतील मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केलं. त्यानंतर एकामागोमाग एक रॅली अशा लागल्या होत्या.
आकाशात निळच नीळ दिसत होती। रॅलीतील युवक मंडळींनी डीजेच्या तालावर ताल धरला। रॅलीमध्ये 4 चाकी गाडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता। त्यामागे गौतम बुद्धांची ही मूर्ती होती। 14 एप्रिल निमित्त शहरात भव्य रोषणाई करण्यात आली होती। पाण्याचे कारंजे लावण्यात आले होते। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी सर्वताची सोय ठिकठिकाणी करण्यात आली। नयनरम्य असा हा जयंती सोहळा पार पडला। बडनेराहून गोपाल हातागडे यांचा हा रिपोर्ट। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। सुपर एक्सप्रेस हायवेवर अज्ञात ट्रॅक्टर चालकाने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला। फ्रेझरपुरा पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवलाय। महादेवखोरी जवळील सुपर एक्सप्रेस हायवेवर ट्रॅक्टर चालकाने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये विनोद वामन सुने हा इसम मृत पावला आहे। मृतकाचा भाऊ नाना वामन सुने यांनी फ्रेझरपुरा पोलिसांकडे अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तक्रार नोंदवली असता पोलिसांनी 279-304 अ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। विनोद सुने हे नवी वस्ती बडनेराचे रहिवासी आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुधोळकर पेठ बगीच्याजवळ पाणपोई लावण्यात आली आहे। रामदेव बाबा प्याऊचं उद्घाटन रविवारी करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुधोळकर पेठ येथील बगीच्याजवळ रामदेव बाबा प्याऊचं उद्घाटन करण्यात आलं। उन्हाळ्याच्या दिवसात तृष्णा तृप्ती करण्यासाठी ही प्याऊ सुरू करण्यात आली आहे। नगरसेवक प्रणित सोनी, नगरसेविका रेखा भुतडा यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। स्वर्गीय वसंताबाई मोहनलालजी भुतडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही पाणपोई लावण्यात येते। यावेळी जुगल सारडा, शोभा सारडा, खुशबू मुंदडा,
GH लड्ढा, अर्चना बजाज, गीता लड्ढा, राधिका अटल, संगीता टवानी, उर्मिला कलंत्री आदी राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज रेखा जी बुतड़ा हमारी जो एक सहयोगी सदस्य है, उनके द्वारा उनके सास ससुर की स्मृति में ये पानपुई का उद्घाटन रखा है और इसके लिए हमारे उद्घाटक के रूप में हमारे पार्षद प्रणीत जी सोनी, पार्षद रेखा जी बुतड़ा, डॉक्टर शोभा जी कोटोड़े, सुशीला देवी राठी, ममता जी बुतड़ा और चंदा देवी काकाणी और हमारी सभी सक्रिय सदस्य हैं यहाँ उपस्थित है। 15 एप्रिल हा कविवर्य सुरेश भट यांचा जन्मदिन। कविवर्य सुरेश भट यांना गझल गायक सुरेश दंदे यांनी अभिवादन केलं आहे त्यांची गझल गाऊन। सिटी न्यूज चॅनल तर्फे सुरो की जंग कराओके के संग हा कार्यक्रम घेण्यात आला होता। यामध्ये ही गझल गायक सुरेश दंदे यांनी ही गझल सादर केली होती। सूर्य के वाच अंधारला यार हो, सूर्य के वाच अंधारला यार हो, सूर्य के वाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आण चला यार हो, या नवा सूर्य आण चला यार हो, सूर्य के वाच अंधारला यार हो। या गझलमध्ये जाधव साहेब अप्रतिम शेर आहेत। शेर आहे का? सुंदर शेर आहे। ओळखीचा निघे रोज मारे करी, 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 ओळखीचाच धोका मला यार हो, ओळखीचाच धोका मला यार हो, सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू चला यार हो। जेन बोलायचे तेच मी बोलतो, जेन बोलायचे तेच मी बोलतो, जेन बोलायचे तेच मी बोलतो, जेन बोलायचे तेच मी बोलतो। 2 दिवसीय लड्डू मियाँ खान साहेब स्मृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या तबला कार्यशाळेत तबला वादनाचं प्रशिक्षण देण्यात आलं। 14 व 15 एप्रिल रोजी 2 दिवसीय तबला कार्यशाळा घेण्यात आली। पंडित लड्डू मियाँ खान साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ही कार्यशाळा तबला वादक पंडित मकरंद तुळणकर यांनी घेतली। पंडित मिलिंद तुळणकर व पंडित मकरंद तुळणकर हे मूळचे अमरावतीचे रहिवासी आहेत। त्यांनी देश विदेशात अमरावतीची मान उंचावली आहे। अभी एक बार बजेगी, लेकिन 3 बार अभी कैसी बजेगी देखो।
वादकांचं दैवत उस्ताद लक्ष्मीया खान साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 14 आणि 15 एप्रिलला पुणे येथून आलेले पंडित मकरंद तुळंकर यांचं तबला वर्कशॉप आपण ठेवलेलं आहे. लहान लहान मुलांना तबला वादनाचे धडे मिळावे, त्यांना शास्त्रातील माहिती व्हावी या दृष्टीने पुण्याहून मकरंद तुळंकर जे अनिंदू चटर्जी यांचे शिष्य आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये तबला नवाज मुकुंद सराफ सर, आमचे सुनील शर्मा सर, मी प्रशांत दुधे आणि दीपा संगीत कला मंदिर आणि DVF फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज सायंकाळी या कार्यक्रमामध्ये सहभागी मुलांचं या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण त्यांना होईल सरांच्या हस्ते. आणि त्याचबरोबर मकरंद सरांचं या ठिकाणी सोलोवादन होऊन त्यांना उस्ताद लक्ष्मीया खान साहेब स्मृती सन्मान या ठिकाणी DVF फाउंडेशन आणि दीपा संगीत कला मंदिर तसेच अमरावतीतील सर्व रसिकांच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. तेव्हा सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला या अशी मी सर्वांना आमंत्रण विनंती करतो आहे. धन्यवाद. थोर पुरुषांच्या पुतळ्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष होतंय. दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे, मात्र त्यांच्या पुतळ्याची देखभाल होत नाहीये. देखिए दोस्तों, मेरे ठीक पीछे आप जो देख रहे हैं ये अमरावती महानगर पालिका का प्रशस्त सुंदर भवन है जो बरसों बरस पहले बना है. इसका ध्वजवंदन एक जमाने में नेताजी सुभाष चंद्र बोस द्वारा किया गया. इस भवन की सुंदरता, साहबों के ठाट, साहिबों की गाड़ियाँ, इनके नाम के लगे हुए फलक जिस तरीके से सुशोभित किया गया है, जिसकी तारीफ क्या की जाए. लेकिन दोस्तों, इन हमारे अस्थायी साहबों को इस बात का इल्म नहीं है कि दादा साहेब खापर्डे, जिसे भारत रत्न कहा गया है, वीर वामनराव जोशी, उनके पुतले की अवहेलना हो रही है, गंदा भरा पड़ा है. इसे कभी सुधारना चाहिए. ये सोच उनकी नहीं बनती. इसी विषय में हम विगत कई दिनों से कार्यक्रम बना के बता रहे हैं, लेकिन अब तक उसका माकूल परिणाम नहीं. पाहूया सिनेमा सदरात 15 एप्रिल रोजी अभिनेत्री मंदिरा बेदीचा जन्मदिन, तर कविवर्य सुरेश भट व गीतकार हसरत जयपुरी यांचाही जन्मदिन. याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. पाहूया 15 एप्रिल रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए, देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 15 अप्रैल सन 1452 में लियोनार्डो दा विंची, जिन्होंने मोनालिसा का चित्र बनाया,
उनका जन्म हुआ। सन 1459 में गुरु नानक देव जी का जन्म हुआ। सन 1755 में सैमुअल जॉन डिक्शनरी इसका प्रकाशन हुआ। सन 1784 में आयरलैंड ने सर्वप्रथम बलून उड़ाया। सन 1817 में अमेरिका में सर्वप्रथम मूक बधिर स्कूल खोला गया। सन 1862 में गुजरात के प्रख्यात प्रभाशंकर पट्टनी इनका जन्म हुआ। सन 1894 में रशिया के निकिता क्रुश्चेव का जन्म हुआ। सन 1895 में लोकमान्य तिलक ने रायगढ़ किले में शिवाजी महोत्सव की शुरुआत की। सन 1905 में अमरावती डिप्टी कमिश्नर का पदभार M.B. क्लेम ने संभाला। सन 1923 में न्यूयॉर्क में सर्वप्रथम बोलती फिल्म का प्रदर्शन किया गया। सन 1923 में इंसुलिन नामक दवा बाजार में उपलब्ध हुई। सन 1943 में देशभक्त राघवेंद्र इनकी अमरावती कारागृह से मुक्तता हुई। सन 1949 में हिमाचल प्रदेश की स्थापना की गई। सन 1950 में संत विनोबा द्वारा भूदान यज्ञ की शुरुआत की गई। सन 1955 में अमेरिका ने नेवाड़ा में परमाणु बम का परीक्षण किया। सन 1972 में अभिनेत्री मंदिरा बेदी इनका जन्म हुआ। सन 1995 में सिक्किम का भारत में विलीनीकरण किया गया। सन 1845 में हैदराबाद के निजाम का वराड़ का अधिकारी चंदूलाल इसका निधन हुआ। सन 1948 में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने सविता कबीर से शादी की। सन 1932 में कवि सुरेश भट्ट इनका जन्म हुआ। सन 1912 में टाइटैनिक जहाज ने जल समाधि ली। सन 1940 में आनंद बाजार पत्रिका ने बच्चों का कॉलम शुरू करके एक नई नींव रखी। सन 1922 में गीतकार हसरत जयपुर इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।